नमस्कार. पिंकी मराठी सुगरण या मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे तोंडाची चव वाढविणारा खमंग असा चटपटीत चुरमुऱ्यांचा चिवडा. एकदम जबरदस्त रेसिपी आहे. बऱ्याचदा आपल्या तोंडाला काही चव नसते, अशा वेळेला अतिशय मस्त रेसिपी आहे. यामुळे तोंडाची टेस्ट नक्कीच वाढते आणि पोट देखील भरते. चला तर मग खमंग अशा कुरकुरीत आणि चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया. रेग्युलर जे चुरमुरे मिळतात ते अर्धा किलो चुरमुरे घेतलेले आहेत. 1 तासभर उन्हात वाळवून स्वच्छ निवडून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता चुरमुरे चांगले कुरकुरीत आहेत. 1 वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत. 1 वाटी मक्याचे पोहे घेतलेले आहेत. अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. मी हा चिवडा माझ्या मुलांसाठी केलेला आहे. मुले खोबऱ्याचे काप खात नाही, त्यामुळे मी अर्धी वाटीच घेतलेले आहेत. 1 वाटी ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. 1 वाटी डाळ घेतलेला आहे. अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 2 लसणाचे गड्डे घेतलेले आहेत सोलून. कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं आहे. गॅसच्या साईडला उन्हाचा प्रकाश आलेला आहे, त्यामुळे रेसिपी एवढी व्यवस्थित दिसत नाही. तेल गरम झालं की त्यामध्ये मक्याचे पोहे आपण तळून घेणार आहोत. 1 मिनिटभर छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मक्याचे पोहे आपले तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे ही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे. शेंगदाणे आपले तळून झालेले आहेत. शेंगदाणे आपण ताटामध्ये काढून घेऊया. फुटाण्याचे डाळे घेतलेले आहेत. डाळे भाजलेलेच असतात, त्यामुळे हलकेसे आपण तळून घेणार आहोत. डाळ ही तळून झालेली आहे. आपण एका ताटात काढून घेऊया. कढईमध्ये ताजी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत. कढीपत्ता ही छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. कढीपत्ता आपला तळून झालेला आहे. आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. कढईमध्ये खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. हा चिवडा मुलांसाठी केलेला आहे. मुले खोबरे खात नाही, त्यामुळे मी कमीच घेतलेले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. खोबऱ्याचे कापही आपले तळून झालेले आहेत. आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया. कढईमधलं एक्स्ट्रा तेल काढून घेतलेलं आहे. फक्त 1च वाटी तेल ठेवलेलं आहे. त्यामध्ये ठेचलेला लसूण घ्यायचा आहे. हिरव्या मिरचीचे कापही घेतलेले आहे. हिरवी मिरची आणि लसूण ही तेलात तळून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता.
आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। मोहरी घेतलेली आहे 1 चमचा, जिरे घेतलेले आहेत 1 चमचा, हिंग घेतलेला आहे पाऊण चमचा, बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे अर्धा चमचा, हळद घेतलेली आहे 2 चमचे, धनिया पावडर घेतलेली आहे 1 चमचा, घरगुती लाल तिखट घेतलेला आहे 1 चमचा, चांगलं मिक्स करून फोडणी करून घ्यायची आहे। त्यामध्ये चुरमुरे घ्यायचे आहे। चुरमुरे खाली पडू नये म्हणून मी अर्धेच घेतलेले आहेत। हा संपूर्ण मसाला चुरमुऱ्याला लागला की आपण शिल्लक राहिलेले चुरमुरे घेणार आहोत। चुरमुरे मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये चुरमुरे घेतलेले आहेत, जेणेकरून आपल्याला चुरमुरे चांगले व्यवस्थित मिक्स करता येतील। चिवडा करताना असं एखादं मोठंच भांडं घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतील। पिठी साखर घेतलेली आहे 3 ते 4 चमचे, मीठही घेतलेले आहे चवीनुसार, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तळलेले साहित्य घेतलेले आहे। हे साहित्य चुरमुऱ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। शेव घेतलेली आहे, आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चिवडा आपला झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा चुरमुऱ्यांचा चिवडा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती छान चिवडा आपला झालेला आहे। लहानांपासून मोठ्यांनाही आवडणारी खमंग, चटपटीत, कुरकुरीत चिवडा रेसिपी आपली झालेली आहे। आजची रेसिपी कशी वाटली नक्की करून बघा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।